विघ्नहर्ता ट्रान्सपोर्ट सदानंद पाटील साहेब आणि प्रशांत घरत साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतात विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन सदानंद पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून खासदार चषकाला मान ऑफ द सिरीजसाठी सायकल आलेली आहे. त्यांचे मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. थँक्यू सो मच. प्रशांत घरत देखील असतील आणि सदानंद पाटील सर विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून मान ऑफ द सिरीज सायकल आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं इथे खऱ्या अर्थानं आम्ही आभार मानू इच्छितो. त्याचबरोबर अरुण घरत सरांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी खासदार चषकाला कूलर आहेत. त्यांचं देखील मी आभार मानतो. इथे नॉकआउट मॅचला सुरुवात होत आहे. कुणबी प्रीमियर लीग आणि कुणबी प्रीमियर लीगचा एक जबरदस्त सोहळा तुम्हा सगळ्यांच्या बैठीला पहिल्याच बॉलवरती आपण पाहतात सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं जी लाईट समोर चालू केलं जी डिओ गाडी असावी स्कूटी ती लाईट बंद करा ती समोर. हां यस थँक्यू. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलात आणि तुम्ही आमच्या विनंतीस मान दिला. धन्यवाद. एक बॉलचा खेळ झाला आहे. 1 रन फलकावरती. एका बाजूला आपण पाहतात फलंदाज हास्य आणि एका बाजूला जिद्देश यांचा फटका. इथे आपण पाहतात काय घडलं आहे. रनआउटची संधी. फलंदाज इथे आपल्याला बघायला मिळतील रन आउटच्या स्वरूपात. हास्य घरत आणि जिद्देश मधलं कम्युनिकेशन नाही व्यवस्थित जमलं. फलंदाज बॅक टू दी डग आउट गॉन. दिनेश घरत साहेब पप्प्या भाऊ म्हणून ज्यांना प्रेम मिळालं, ज्यांनी ज्या या विद्युत पुरवठा जो आहे, जे लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्या लाईटच्या संपूर्ण कामासाठी ज्यांनी भरपूर मदत केली, अर्थात दिनेश घरत पप्प्या भाऊ ज्यांनी खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलं, त्यांचं देखील मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. 2 बॉलचा खेळ झाला आहे. 1 रन. नवीन फलंदाज सार्थक घरत. कालच्या रजनीमध्ये मागे पालघरला स्पर्धा झाल्या जिथे युवासेना चषक, साहेब चषक, आमदार चषक तिन्ही स्पर्धेमध्ये फ्लॉप शो राहिला. कालच्या रजनीमध्ये शेवटला संधी मिळाली आणि संधी मिळाल्यानंतर सार्थकनं मागे वळून पाहिलं नाही. त्याला बाईटमध्ये देखील तेच विचारलं की कालच्या रजनीतला विंटेज सार्थक घरत बघायला मिळेल का. तो सांगतो की प्रयत्न माझे तेच चालू आहेत. खेळ होत नाही हा वेगळा भाग आहे, परंतु माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत. आता 3 बॉलचा खेळ इथे जर आपण तपासून पाहिला तर परिपूर्ण होतो आहे आणि 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला होतो त्यावेळेला फलकावरती धावसंख्या आहेत त्या म्हणजेच आत्तापर्यंत 2. 1 गडी जिद्देश बाद झालेत. नॉक आऊटचा मॅच. जो जिंकणार तो पुढे खेळणार आणि जो हरणार त्याच्यासाठी दरवाजे बंद होतील. सुपर 4साठी जो संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार राहतील. अक्षय घरत काटाळेचा एक दिग्गज क्रिकेटपटू आणि टॉस तो जिंकला आणि प्रथमतः त्यानं स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण. सॉफ्ट हँड अगदी इझिली डन. मिडल ऑफ द बॅट स्वीट टायमिंग आणि ज्या सिंगलनं इथे आत्मविश्वास आता सार्थकचा दुणावेल नो डाऊट. कारण मिडल ऑफ द बॅट ज्या वेळेला तुम्ही खेळताना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक जबरदस्त पद्धतीनं खूप चांगलं टायमिंग आपल्याला बघायला मिळालं होतं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 3. 4 बॉलचा खेळ झाला आहे. खासदार चषकाचे आपण पाहतायत येणाऱ्या काळात लॉट्स देखील तुमच्यासमोर मी घेऊन येईन. 26 तारखेला ती स्पर्धा चालू होते. या वळला क्लीन बोल्ड फलंदाज हास्य घरत बॅक टू दी डग आउट. पहिला दिवस खासदार चषकाचा 26/5/2025 गावदेवी खैरापाडा विरुद्ध किंग्स 11 पालघर. विपक्षात तो पहिला मॅच. तदनंतर दुसरा मॅच बेटेगाव विरुद्ध NCC सफाळे
तिसरा मॅच विसावा फाउंडेशन SSS सालवड आणि विपक्षात ध्रुव 11 सातपाडी. चौथा मॅच आणि तो शेवटचा मॅच यशवी 11 नरपड विपक्षात अजिंक्य मराठा शिरगाव. तदनंतर 27/5/2025 जो संघ आपल्याला बघायला मिळतील GCC वाणगाव, तदनंतर विपक्षात पोफरन, तदनंतर विनर्स टेंबोडे आणि शौर्य बोईसर, तदनंतर ग्रामीण पॅनलचे ते मॅच चालू होतील. तदनंतर 28/5/2025 खासदार चषक निलेश फायटर आणि यंग अचिवर दांडी. पहिला मॅच पवनसूत नवली विपक्षात बिरवाडी, सातपाडी 11 विपक्षात वंश 11 उमरोळी डहाणू आणि तदनंतर शेवटचा मॅच अपोलो चिंचणी विपक्षात उमरोळी. ओपन ऑल इंडिया ओपनमध्ये संघ बघायला मिळतील तुम्हाला माची 11 पालघर विपक्षात किंग्स 11 पास्थळ. दुसरा मॅच दक्ष 11 परनाळी, त्यांना 2 हात करताना तेज ऊर्जा पास्थळ, ताई पॅकर्स पालघर आणि तदनंतर समक्ष 11 पास्थळ आणि चौथा मॅच सावे 11 कुडन विरुद्ध जय भवानी पालघर. असे हे खासदार चषकाचे लॉट्स आपल्याला बघायला मिळतात. सलग चांगलं क्रिकेट त्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा लगतच्या मॅचकडे, जिथे आपण पाहतात षटक क्रमांक पहिला समाप्तीवरती येते आणि पहिलं षटक ज्या वेळेला समाप्तीवरती येते त्यावेळेला आपण पाहतात धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 4 वरती. पहिलं षटक संपलं, 4 धावा धावफलकावरती आहे. डू और डाई मध्ये इथे हा सामना चालू असताना आता क्रितेश घरत यांच्याकडे खूप मोठी जिम्मेदारी असेल या मॅचला. जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल 45-50 रन अत्यंत महत्त्वाच्या. जर त्या 45-50 नाही न झाल्या तर मग थोडंसं व्यत्यय येईल. मागच्या मॅचमध्ये प्रथमेश गोटू काय बरसले, रिव्हर्स स्विचचे फटके अतिशय सुंदर बेधुंद होऊन खेळले आणि त्यांच्या बॅटमधनं धावांचा वेग वाढताना आपल्याला बघायला मिळाला. योगेश आलेत. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर दुसरं, आणि जिथे एका बाजूला सार्थक आहेत आणि सार्थकच्या साथीनं आपण पाहू शकाल अनुज राऊत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना गोलंदाज तयार होती. यावेळेला सॉफ्ट हँडनं बॉलला फक्त दिशा दिली. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू बॉलपर्यंत पोहोचतील. सिंगलने आता फिल्डिंग करणारी टीम सांगेल आम्हाला देखील फरक पडणार नाही. योग्य वेळेमध्ये जर धावसंख्या तुमची उभी राहिली तर मग ते थोडंसं टेन्शन वाढवणारी बाब राहील. परंतु आत्ता जो खेळ चालला आहे तो सिंगल डबल याच खेळानं ज्यांनी खऱ्यार्थानं प्राधान्य दिलं आहे खेळाला, गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 5. षटक क्रमांक दुसरा आणि दुसरा बॉल. या वेळेला स्क्वेअर लेगला बॉलला खेळलं, बॉल चाललाय वेगानं. मैदानाची आउटफील्ड आहे फास्ट, परंतु ध्रुपनं तिथे बॉलला फील्ड केलं. मिळेल इथे देखील आपण पाहतायत जर तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 2 रन. या 2 रननं स्कोर काढला. धावसंख्यांची गती वाढताना बघायला मिळेल ती म्हणजे 7 वरती. आंबटगोडचं हे मैदान ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक मैदानात चाललेली एक जबरदस्त अशी अंतिम रजनी. कुणबी प्रीमियर लीग 5वं पर्व, 5व्या पर्वातलं घमासान डू और डाईचा मॅच. एका बाजूला जाणता राजा काटाळे आणि विपक्षात संघ तिरुपती बालाजी. रिव्हर्स स्विच, सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके सार्थककडे जरूर आहेत, परंतु आता त्यांनी फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉट थर्डमॅन आहे, गली आहे, शॉट पॉईंट आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्न लाजमी होता. कारण तुम्ही फील्ड रिस्ट्रिक्शन ज्या वेळेला तपासून खेळता त्यावेळेला तुमच्याकडे ते फटके येणं गरजेचं असतं. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा पाडल स्वीप. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, बॉलला फील्ड करतील. तिथे मिळेल सिंगल. सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या यतीन पाटील या मॅचमध्ये जीव ओतू घालतात. संघाचे एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं आता इथून जिंकायचं आहे तर जिंकण्यासाठी तुम्हाला लढावं लागेल शेवटपर्यंत. शेवटच्या श्वासापर्यंत या मॅचमध्ये नॉकआउटची स्टेज आहे. आता जर हरलात तर एका संघाचं स्वप्न पुढे राहील, एका स्वप्नाचं स्वप्न राहील. प्रथम 4 मध्ये कुणाचं नाव घेतलं जाईल या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार. या षटकातील 5वा बॉल.
रिवर्स स्विच का म्हणून मी मागे अनेक वेळ पाहत होतो की मला तिथे फटका खेळायचा आहे. सरळ प्रेक्षक मायबाप प्रेक्षकांच्या भेटीसाठी ठोकलेला षटकार 6 रन. खूप चांगल्या पद्धतीनं फटक्याला जिथे निवड दिली, न्याय दिला त्या चेंडूला. 14 धावा धावफलकावरती. आता अगदी शेवटचा बॉल असेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आमचे निश्चित स्वरूपात आयोजक करते खूप चांगलं ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे. 22चे संकेत आले आणि षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला 7.50ची सरासरी राखत 15 धावा या धावफलकावरती आहेत. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. सरांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती धावसंख्या आहे ती म्हणजेच 15. संजोत घरत साहेब आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच आणि दिनेश घरत साहेब तुम्हाला देखील विनंती करतोय की प्लीज आपण येण्याची कृपा करावी आमच्या मुख्य व्यासपीठावरती. सुरुवात होते षटकाच्या तिसऱ्या षटकावरती. फटका जरूर चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत जिथे आपण पाहताय ध्रुवच्या हाताला बॉल जाऊन चिपकला. हे कॅच पकडले जात नाही, हे कॅच चिपकले जातात आणि ध्रुवनं टिपलाय. त्या कॅचला न्याय मिळाला. जिथे होते ध्रुव ज्यांनी कुठली नाही चुकी केली. शेवटपर्यंत आय कोऑर्डिनेशन बघत राहिले आणि तदनंतर रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल जो कॅच टिपला गेला. व्हेरी व्हेरी गुड कॅच. संजोत घरत सरांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. बेटे गाव आपल्याला पाहायला मिळतात. संजोत घरत साहेब आणि ते क्षणचित्र केतन राऊत जिथे कैद करत असताना वेळ निघून जाते, आठवणीत राहतात ते फोटो आणि ते फोटो कैद करत असताना केतनजी राऊत साहेब. दिनेश घरत साहेबांचं देखील यथोचित स्वागत सन्मान होते या KPL मध्ये. वेलकम, तुमचं स्वागत आहे. खूप चांगला कॅच, अगदी गेम चेंजिंग तो कॅच. आता क्रितेश घरत आलेत. एका बाजूला जाणता राजा काटाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो चर्चेतला संघ आहे. खासदार चषकाचं निमंत्रण इथे आपल्याला पाहायला मिळतं आणि खासदार चषकाचे लॉट्स देखील निरंजन घरत बाळूभाऊ यांनी निश्चित स्वरूपात ओपन लॉट आपल्याला बघायला मिळाले. दिग्गज क्रिकेटपटू रती महारथी तुम्हाला सगळ्यांना आजमावायला मिळतील या आंबटगोड मैदानामध्ये. गुजरातची साईड आहे. गुजरातवरनं खेळाडू बघायला मिळतील, पुण्यावरनं खेळाडू बघायला मिळतील, तदनंतर कर्जत ठाण्याचे खेळाडू बघायला मिळतील, भिवंडी परिसरातले दिग्गज क्रिकेट खेळाडू बघायला मिळतील. अनेक खेळाडू आहेत. ताई पॅकर्स ही संघ तुम्हाला बघायला मिळतोय. मुंबईचे तारे सितारे लखलखते तारे. चांगला चेंडू जिथे पंचांनी सांगितलं की नाही त्या अनेक गोष्टी पाहिल्या जातील. पंच दर्शवतील काय हेही तेवढंच महत्त्वाचं. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार मिळतोय. जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं धावसंख्या 16 धावा, 16 ऑन दी स्कोर कार्ड. 16वरती 3 धक्के. या मॅचमध्ये लढायचं असेल तर लढण्यासाठी 50 रन महत्त्वाचे आहेत. अंडर फ्लड लाईट. क्रितेश घरतच्या बॅटमधनं डाऊन दी ट्रॅक बॉल सीमारेषेच्या पार. KPLचा षटकार 6. घरत साहेबांचं इथे आपण निश्चित स्वरूपात यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. अंकुश घरत साहेब ज्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत
आणि खऱ्या अर्थानं आम्हाला आर्थिक मदत सगळ्याच गोष्टीत पाठबळ देण्याचं काम जे आपल्याला पाहायला मिळतात त्या सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 वरती इथे जो षटकार आला त्या षटकारानं ऊर्जा दिली स्कोर कार्डला. खूप जबरदस्त क्रिकेट, चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. यानंतर देखील आपण पाहतात 3 सामने आहेत ज्यामध्ये एक संघ आपल्याला फायनलचं तिकीट घेताना बघायला मिळाला ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलंय. गोलंदाज तयार, क्रितेश गरतचा सलगचा दुसरा. क्या बात आहे क्रितेश गरत इज ऑन फायर. चेंडू सीमारेषेच्या पार, सलगचा दुसरा षटकार. 6. चा खेळ इथे परिपूर्ण झाला आणि धावसंख्या फलकावरती 28 रन, 3 बॉल आणि 28 धावा या धावफलकावरती आहेत. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर या षटकामध्ये पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल वाईड आणि त्यानंतर 2 षटकार. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल आहेत आणि साहिलवरती आता संपूर्ण प्रेशर कन्वर्ट केलंय क्रितेशनं. धावसंख्या 28 आहेत. 28 वरती 3 गडी बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज साहिल तयार. याही षटकातला पुढचा बॉल आणि त्याही वेळेला सलगचा तिसरा. क्या बात आहे, क्रितेश गरत इज ऑन फायर. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकण्याची किमया आम्ही राखू शकतो का, म्हणून मी थोडासा खालच्या फळीला राहतो. तर त्याचं उत्तर देत असताना क्रितेश गरत, काय कमालीची फलंदाजी, ताकदीचा वापर, अगदी ताकदवार बॅटिंग, जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आलेला षटकार, सलगचा तिसरा. आता फलकावरती रन आहेत ते म्हणजेच 34. आणखीन या षटकातले 2 बॉल बाकी आहेत. आता गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजावरती जणू काही डोंगर कोसळलं की काय, जो एक वेगळा प्रेशर आहे. परंतु ते बाजूला ठेवत तुम्हाला इथून तुमच्यातला सर्वाधिक एक उत्तम चेंडू हाताळायचा आहे. त्यावरती कदाचित क्रितेश गरत बाद होऊ शकतात. याही गोष्टींचा तुम्हाला तिथे वापर करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. पुढचा बॉल, याही वेळेला 4 चेंडू आणि 4 षटकार. नाव आहे क्रितेश गरत, बिरवाडीचा वंडर बॉय. 6. धावसंख्या फलकावरती 40 वरती 3 धक्के आणि इथे आपण पाहतात आणखीन एक शेवटचा बॉल बाकी आहे. शरद गरद बिरवाडी यांच्याकडनं क्रितेश गरतच्या सलग 4 चेंडू 4 षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत, जमा झालेले आहेत आमच्या कॉमेडी स्टुडिओमध्ये. शेवटचा बॉल आहे. आता याही बॉलवरती षटकार येईल का? साहिलचं षटक थोडंसं महागडं, सन्मानजनक, जिथे क्रितेशनं मान दिला. धावसंख्या इथे 1 परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? धावसंख्या इथून जर तपासून पाहिली तर 1 न आकार, थोडंसं महागडं षटक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41. 41 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचत आहेत. आता येणारे जर आपण तपासून पाहिले तर इथून 2 षटक आहेत. या 2 षटकांमध्ये क्रितेश गरतची बॅट जर बोलली तर मग 60ला 65, 65ला 70ला व्हायला वेळ लागणार नाही, ज्या पद्धतीने सध्या चर्चा चालू आहे.
गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच ध्रुव आलेत स्वतः. ध्रुव असताना देखील साहिलकडे मग तुम्ही गेलेत का, हाही तेवढाच आता महत्त्वाचा प्रश्न राहिलाय. पहिलाच बॉल ध्रुवसाठी. ध्रुवचा क्रितेशनं सन्मानजनक 1 रन पळून काढली. दुसरीचा प्रयत्न फेकी स्वेअर राहिली आणि जिथे आपण पाहू शकाल आता स्कोर कार्डला धावसंख्या 2 आकार मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 43, 43 धावा. अ 43 रन आहेत. इथून 11 बॉल येणं बाकी आहेत. या 11 बॉलमध्ये टार्गेट कितीपर्यंत पोहोचलं जाईल, वेळेचा विचार केला तर 9:15 झालेत. लक्षात घ्या इथून आणखीन 3 सामने या पुढील अत्यंत महत्त्वाचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील सॉफ्ट हँड. ध्रुवचा ज्या वेळेला षटक चालू झाला ना त्यावेळेला क्रितेश गरत यांची बॅट थोडीशी शांत झाली. आता सिंगल डबल याच खेळाला महत्त्व देत असताना ध्रुवचं एक षटक जर काढून घेतलं तर मजा येईल. क्रितेशला देखील माहिती आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43. 44 रन झालेत. गुणलेखनामध्ये सुधारणा होईल. धावसंख्या फलकावरती 44 आहेत. गोलंदाज होतील तयार. या षटकामध्ये आत्तापर्यंत बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर 2 बॉलचा खेळ होतोय. अतिशय सुंदर गुणलेखन सिंग यांच्या माध्यमातून बघायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये खासदार चषक ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. विदुरजी पाटील साहेब आणि संपूर्ण अथक परिश्रम घेणारी त्यांची मंडळी ज्यांनी ही स्पर्धा येणाऱ्या काळात 26 तारखेला त्या स्पर्धेचं आयोजन ठेवलं आहे आणि ती स्पर्धा देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. याच अंडर फ्लड लाईटमध्ये संपूर्ण पास्थळकरांचं लक्ष आणि संपूर्ण पालघर जिल्ह्याचं लक्ष या आंबटगोड मैदानावरती लागले आहे. कारण बहुचर्चित स्पर्धा खासदार चषक जिथे 2 लाख रुपये कॅश प्राईज आहे. फटका पुन्हा एकदा खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि आता सार्थक घरतच्या खेळाला पूर्णविराम. कॅच टिपला गेला मिनेशने खूप जबरदस्त पद्धतीनं. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कुश 44 वरती 4 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. एका बाजूला क्रितेश घरत आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना एका युवा कुश समवेत की इथून 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये किमान मला जरी 4 ते 5 बॉल मिळाले तर त्यामध्ये मी 3 षटकार ठोकण्याची किमया राखतो असं क्रितेश घरतचा मेसेज असेल कुशला. कुश सांगतात की तुम्ही 3 ते 4 ठोकतील तर माझ्या रेंजमध्ये आला तोही बॉल मीही नाही सोडणार. ज्या पद्धतीनं बरोबरीची पिटाई होणार सध्या खेळामध्ये रणनीती तीच चालू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. पुन्हा एकदा ध्रुव पवन सुतनवली या संघाकडनं अतिशय भरीव कामगिरी. ज्या गोलंदाजाची राहते तोच गोलंदाज ध्रुव आपल्याला बघायला मिळेल. कुशसाठी पुढचा बॉल. चांगला चेंडू अगदी आपण पाहतात बॅटला ब्लेडला जरूर कॉन्टॅक्ट झाला आणि तदनंतर मुख्य खेळपट्टीवरती त्या बॉलनं प्रवास थांबवला. आता डॉट बॉल आला आहे. या षटकात जर आपण तपासून पाहिलं तर शेवटचा बॉल असेल जिथे आत्तापर्यंत आपण पाहतात ध्रुवनं 1 विकेट घेतली आणि 3च धावा खर्च करत एक सुंदर षटक ज्याने हाताळलं. संपूर्ण मॅचमध्ये पुन्हा पुनरागमन करणं हे ध्रुवला माहिती आहे आणि अगदी आपण पाहतात आता शेवटचा बॉल असेल. 4थं षटक बघायला मिळतं जिथे 5-5 षटकांचे एक मोठं क्रिकेट आणि 5-5 षटकांचं क्रिकेट ज्या वेळेला शेड्यूल डन होतं त्यावेळेला एक वेगळी पर्वणी बघायला मिळते. भन्नाट वेग होता परंतु त्या वेगाचा उपयोग नाही करू शकले. जिथे आता आपण पाहतात व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 रन. 4थं षटक आहे. 4थ्या षटकातल्या 5 बॉलचा खेळ झाला आहे. इथून येणारे 7 बॉल लढण्यासाठी मी म्हणेन की त्या मैदानासाठी 60-55 इनफ जर तुमच्याकडे गोलंदाज चांगले गोलंदाजी करत असतील तर. अदरवाईज इथे धावा देखील होऊ शकतात.
कारण ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघ खेळतात त्यावेळेला आपण विचार करत नाही. ऑन साईडला खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, दुसरीचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता इथे 2 रन परिपूर्ण होतील. चांगली रनिंग 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 47 रन ह्या फलकावरती आहेत. पाहूया आता उर्वरित 6 बॉलमध्ये काय होईल. याच्यानंतर मॅच कोणाची आहे? यतीन पाटील दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. थोडंसं आधी यायला हवं होतं यतीननं, कारण आता धावसंख्यांचा जो वेग वाढला गेला. तिसरं षटक चुकीचं दिलं साहिलला. जिथे क्रितेश करत होते त्यावेळेला तुम्ही ती रिस्क घ्यायला नको हवी होती, तीच रिस्क घेतली आणि तदनंतर 4 बॉलमध्ये 4 कडक फटके खेळले क्रितेशनं. 5 बॉलमध्ये 25 रनवरती खेळतात आणि ज्यामध्ये 4 त्यातले षटकार आहेत. तो क्रितेश करत आता स्ट्रायकिंग एंडला, एका बाजूला यतीन आहेत. चांगली मॅच. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यतीन सांगतात की मी ऋतिक नाईक. आणि यतीनचा तुम्हाला ज्यावेळेला समाचार घ्यायचा असेल त्यावेळेला तुम्हाला योग्य पद्धतीनं ट्रेनचं सिलेक्शन करावं लागेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आत्तापर्यंत स्थिर आहे, ती म्हणजेच 47 वरती. 1 बॉलचा खेळ इथे जरूर झाला आहे आणि त्या बॉलमध्ये आपण पाहता डॉट बॉलचं प्रमाण हे लिहिलेलं आलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. चांगला चेंडू क्रितेश घरतला आता उत्तर द्यायला लावलंय. काउंटर अटॅक, नाव यतीन पाटील. बॉल पडल्यानंतर ग्रंटिंग साऊंड की बॉल हा इथे थांबवायचा, आपल्याला स्टॉप करायचा आहे. अगदी खोलातला बॉल जिथे क्रितेशकडे त्याचं उत्तर नव्हतं. पहिले 2 बॉल तुम्ही क्रितेशला नाचवलंय. येणाऱ्या काळामध्ये रितेशच्या बॅटमधून जर चांगला फटका आला तर मग चेंडूला सीमारेषेची वेश किती लांब आहे, किती मीटर आहे हे मोजणीसाठी तो थांबवू शकतो. तोच क्रितेश स्ट्रायकिंग एंडला. या वळला जो मी उल्लेख केला होता की जर त्याची बॅट बोलली गेली तर मग धावसंख्यांचा वेग वाढता राहणार आहे आणि तिथे आपण पाहू शकाल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळाला आहे. धावसंख्या या 6 फ्लाय झाली, ती म्हणजे 53 वरती. तिसऱ्या बॉलवरती धूम धडाका, बिग ब्लो, बिग ब्लास्ट. इथे आपण पाहू शकाल यतीन आणि क्रितेश मधली एक वेगळी अशी जुगलबंदी बघायला मिळते. 1 तेरी तो 1 मेरी. आता 4 बॉलमध्ये 6 दिलेत. यतीन सांगेल तेही चालेल मला, कारण 1 षटकार 4 बॉल हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये जर आपण तपासून पाहिलं तर नेक्स्ट मॅच तोही महत्त्वाचा राहणार आहे. इथे गोलंदाज तयार. या वळला फटका तर खेळलाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल तिथे अक्षय घरतचं, ज्यांनी जबरदस्त फील्ड केलं बॉलला. आता धावसंख्या जर तपासून पाहिली तर इथे 2 फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 55 वरती. अगदी शेवटचा इथे हा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचा बॉल या इनिंगमध्ये 2019 पासून या कुणबी प्रीमियर लीगला सुरुवात झाली. त्याचे चॅम्पियन मी जरूर तुमच्यापर्यंत घेऊन येईन. ते कोण कोण आहेत मागच्या 4 वर्षामध्ये आणि आता 5व्या वर्षात कुठला संघ तो चॅम्पियन पद भूषवेल. खोलातला बॉल, फटका चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, बॉलला फील्ड करतील, थ्रो येईल आणि तत्पूर्वी पंचांनी 3ऱ्या पंचांची घेतले मदत. पाहूया काय होते. कन्फर्म आहेत.
विद्याधर घरत साहेब काटाळे त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. विद्याधर घरत काटाळे यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. काय घडलंय काय बिघडलंय हे आपण पाहणार आहोत. बिरवाडी आता सेफ आहे फलंदाज, म्हणजेच ह्या रन ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या. महेंद्र घरत काटाळे यांना देखील विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. 2 रन परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 2 आकार घेत जाऊन पोचते ती म्हणजे 57च्या घरात 58 धाव्यांचं टार्गेट. पाहूया 58 धाव्यांच्या टार्गेटला जाणता राजा काटाळे काय करेल. कुणबी प्रीमियर लीग पहिलं पर्व 2019चं चाणक्य सुपर किंग बेटेगाव. संजोग रमेश घरत हे त्या संघाचे संघमालक होते, त्यांनी चॅम्पियन पद भूषवलं होतं. दुसरं पर्व बिरवाडी टायगर्स अल्पेश राऊत व शरद घरत हे मात्र होते त्या संघाचे संघमालक. तिसऱ्या पर्वामध्ये ओम साई सरावली, प्रजित घरत, प्रणित राऊत आणि निखिलेश घरत ज्यांनी मात्र ते तिसरं पर्व गाजवलं. चौथ्या पर्वामध्ये तिरुपती बालाजी, किरण राऊत आणि तिरुपती बालाजी ग्रुप ज्यांनी मात्र हे 4थं वर्ष गाजवलं होतं. आता या वर्षामध्ये कुणाच्या नावावरती या गोष्टी राहतील ह्या सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होईल त्यावेळेला प्रत्यक्षात मॅचमध्ये. विद्याधर घरत साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र कैद होत असताना विद्याधर घरत साहेब आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं हेल्पफुल पर्सन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विद्याधर घरत साहेब. त्याचबरोबर महेश जी घरत साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होते असताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम आहे, तुमचं स्वागत आहे या स्पर्धेत. रनचेजला सुरुवात होईल. ज्या ज्या आमच्या दात्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांच्यासाठी हे सन्मान चिन्ह आहे. खऱ्या अर्थानं आठवणीत राहणारं हे KPLचं सन्मान चिन्ह आपल्याला बघायला मिळतं. जाऊया मॅचला जिथे सुरुवात होईल, रनचेजला सुरुवात होईल. 57 फलकावरती लागल्या, 58चं टार्गेट आहे. विपुल भाई चला इथे मॅचला इथून मात्र सुरुवात होईल. आपण खऱ्या अर्थानं आपण पाहतायत निश्चित स्वरूपात जे आमचे आभार सत्कार आहेत तेही तेवढंच महत्त्वाचं. या स्पर्धेसाठी जे संघमालक लागले त्या सर्व संघमालकांचं संपूर्ण KPLची कार्यकारिणी मंडळी आभार मानते. तदनंतर कुर्मी समाजाचे अध्यक्ष जी चंद्रकांत नारायण घरत साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी परवानगी दिली त्यांचा देखील आभार. पास्थळ ग्रामस्थ खास करून पास्थळचे संपूर्ण ग्रामस्थ ज्यांनी ह्या मैदानासाठी आणि ग्रामपंचायतीचं जे हॉल आहे ते आम्हाला मैदानावरची साफसफाई अनेक गोष्टी, पाण्याची सुव्यवस्था, मंडप स्टेजचे मालक श्री सदानंद सकाराम घरत पास्थळ यांनी अगदी योग्य त्या दरामध्ये इथे उपलब्ध करून दिली. DJ साऊंड तेच श्री सदानंद सकाराम घरत साहेब ज्यांनी सलग 3 दिवस या स्पर्धेसाठी खूप चांगलं साऊंड सिस्टम प्रोव्हाइड केली. त्यानंतर YouTube लाईव्ह ओम साई, मयूर घरत आणि अक्षय मोरे ज्यांनी कमी दरामध्ये ह्या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीनं. तदनंतर सुयोग रमेश घरत पास्थळ
यांनी संपूर्ण या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू जे प्रोव्हाइड केले त्यांचे देखील आभार आहेत. जीवी स्पोर्ट्स वाडाचे मालक जितू पाटील ज्यांनी कमी वेळामध्ये खूप चांगल्या टी शर्ट्स बनवून दिले त्यांचे देखील आभार. MCAचे पंच राकेश असतील, राकेश राऊत असतील, अमीर कराई असतील, अभि तांडेल असतील, अक्षय नाईक असतील, त्याचबरोबर खूप चांगलं गुणलेखन शुभम सिंग यांच्या माध्यमातून आणि तदनंतर या स्पर्धेचे समालोचक स्वस्तिक पाटील, उत्कर्ष पाटील तेही आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तदनंतर देणगीदारांचे आभार प्रदर्शन तेही तेवढंच महत्त्वाचं चेतन घरत सर, तदनंतर सचिन मोहन घरत सर, सद्गुरू ॲल्युमिनियम सरावली, श्री विद्याधर तुकाराम घरत सर काटाळे मोरीपाडा, उमेश सदानंद घरत सर पास्तळ, अंकुश सदानंद घरत, तदनंतर शैलेश शांताराम घरत पास्तळ, सुयश रमेश घरत पास्तळ, मंदिश घरत अन्नपूर्णा हॉटेल सरावली, संदीप तुकाराम घरत पास्तळ, श्री गोपीनाथ पांडुरंग घरत पास्थळ, श्री सदानंद सकाराम घरत पास्थळ, बरोबर कीर्तेश साईनाथ घरत पास्थळ, रोहित रमेश राऊत पास्थळ, चंद्रकांत परशुराम घरत पास्थळ, अजय पंढरीनाथ घरत पास्थळ, श्री विस्मय घरत बेटेगाव, शशिकांत सीताराम राऊत संतोष भाऊ पास्थळ, प्रीतम रमेश घरत पास्थळ, रॉकस्टार ग्रुप पास्थळ, राजेंद्र घरत गॅसवाडी पास्थळ, तदनंतर श्री संदीप विजय घरत माजी उपसरपंच बेटेगाव, मानव द सिरीजसाठी सायकल, श्री आशिष कमळाकर घरत दहिसर प्रत्येक सामनावीरसाठी सामनावीरची ट्रॉफी, श्री संजय बंडू घरत, सुचेंद्र बंडू घरत, तदनंतर मयूर घरत बेटेगाव, श्रीधर राऊत सरावली, रवींद्र भागले साहेब, तदनंतर मंगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी खऱ्या अर्थानं पास्थळ पाण्याची सुव्यवस्था सलग 3 दिवस, श्री मनोज चिंतामण घरत कुणबी समाज कार्यवाहक, तदनंतर श्री मनीष राऊत आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी धोडीपूजा बोईसर, श्री गणेश भीमराव घरत पास्थळ माजी उपसरपंच आणि सदस्य, त्याचबरोबर रोशन कमळाकर पाटील बिरवाडी, त्याचबरोबर श्री लोकेश भानुशाली सर असतील, श्री भरत पुरोहित असतील, निरंजन बाबूराव घरत असतील, मैदानासाठी खेळपट्टी जी बघायला मिळते, राजेंद्र घरत गॅसवाडी मैदानाची कामे, श्री नवदुर्गा बाणगंगा ग्रुप पास्थळ खेळपट्टी तयार करण्यासाठी खूप चांगली मदत, श्री तुषार मुरे वेऊर पालघर लाईट्स जे आपल्याला पाहायला मिळतात, फ्लड लाईट जे आपण पाहतोय, तदनंतर श्री दिनेश पंढरीनाथ घरत पास्थळ लाईटच्या कामामध्ये खूप जास्त मदत ज्यांनी केली इलेक्ट्रिकल वर्कमध्ये, बॉलबॉय विकास वर्मा आणि वडे हे 2 बॉलबॉय बघायला मिळाले, श्री विधूर जयराम पाटील साहेब पास्थळ प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचं ह्या गोल्डन झगमगत्या ट्रॉफी, तदनंतर पास्थळ गावातील सर्वच ग्रुप KPLसाठी मदत त्यांचे देखील आभार, प्रभाकर पाटील, तदनंतर नवली वीरेंद्र पाटील साहेब, संजय राजीबा घरत दहिसर, मंगेश घरत जांबूखांडे, फ्रेंड्स मोबाईल, तदनंतर आपण पाहतायत दिनेश घरत नवली कुणबी समाज खजिनदार आणि सौ अर्चना सदानंद पाटील उपसरपंच पास्थळ या संपूर्ण जे संपूर्ण आमचे मॅनेजमेंट आहेत, सुचेंद्र घरत साहेब असतील जे अथक परिश्रम घेता आहेत सध्या या मॅचकडे, या संपूर्ण आमच्या दात्यांचे आम्ही आभार मानतोय. त्यामुळे आज ही स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने बघायला मिळते. किती स्कोर काय झाला? धावसंख्या फलकावरती 9 रन ह्या सध्या बघायला मिळालेत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर शुभम सिंग आम्हाला दर्शवतात की 4 बॉल झालेत. चेतन घरत गॅसवाडी ज्यांचं देखील या स्पर्धेसाठी सहाय्य आलं त्यांचं देखील आम्ही आभार मानतोय. आणि राहुल घरत साहेब आज यांचा वाढदिवस 50वा वाढदिवस, त्यांना विनंती करतो की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचा हा वाढदिवस कायम आठवणीत राहील आणि तुमचा हा जाणता राजा संघाचे ते सध्या ओनर आहेत आणि त्यांचा संघ इन ॲक्शन आहे. राहुल घरत साहेब या तुम्हाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. कुणबी समाजाचे संघटक म्हणून आपल्याला पाहायला मिळतात केतन पटेल यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. इथे रनचेजला सुरुवात झाली, परंतु रनचेजला सुरुवात होत असताना धावसंख्यांचा थोडासा जो कमी आलेख आहे. पहिलं षटक ज्या वेळेला संपलं त्यावेळेला फलकावरती रन आल्या त्या म्हणजेच 9. आता इक्वेशन जर तपासून पाहिलं तर 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी ते म्हणजेच 49 धाव्यांची गरज. 24 बॉल आणि 49चा मॅच आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे.
त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. एक काळ 97-98चा जो वेळ होता, 1997-98, त्यावेळेला नाईट क्रिकेट असायचं. त्यावेळेला खूप साऱ्या पास्तळच्या माता भगिनी असायच्या आणि आता देखील इथे आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि खासदार चषक देखील येईल आणि खासदार चषकाला देखील त्यांची उपस्थिती वंदनीय असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे फलकावरती 9 रन आहेत. पहिलं षटक संपलं जिथे 9 धावा. आता एक धक्का देखील बघायला मिळाला. 58चा रनचेज आहे. गोलंदाज तयार. क्रितेश गैरत पहिलाच बॉलला लॉंग लेग मधनं पाठवलंय. बॉल सरळ सीमा रेषेच्या बाहेर जाईल. आलाय चौकार. 4. राहुल घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. कोटी कोटी शुभेच्छा. इथे पहिलं षटक संपलं. 9 रन होते. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती यतीन अनुज राऊतचा समाचार घेतला आणि चौकार शोधला. यष्टांच्या मागे क्रितेश घरत आता अनेक सेट फिल्डिंग करतात यतीनसाठी. यतीनला शेवटपर्यंत उभं राहणं गरजेची भूमिका राहील या मॅचमध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल. गोलंदाज तयार. यावेळेला पंचांचे व्हाईट बॉल समांतर रेषेमध्ये इथे आपण पाहू शकाल हात आलेले आहेत. आणि अगदी थोड्या वेळात ओव्हर्सच्या ब्रेकमध्ये आपण राहुल घरत साहेबांचा वाढदिवसाचा शुभक्षण इथे केक कटिंगचा सोहळा देखील करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. मी त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. गोलंदाज तयार. नो बॉल. आता इथे पिचच्या बाहेरचा बॉल. तुम्हाला भली मोठी खेळपट्टी देखील कमी पडते म्हणजे व्हेरिएशन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आता इथे जर तपासून पाहिलं तर खूपच बाहेरचा बॉल. पंचांनी पाहिलं आणि तदनंतर त्या बॉलला नो बॉल घोषित केलं. 15 रन फलकावरती. पुढचा बॉल फ्रीहिटचा जिथे आहेत स्ट्रायकिंग एंडला यतीन पाटील. गोलंदाज तयार. फ्रीहिटचा बॉल होता. बॉलला इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. कॅच इथे जरी झाला असेल तरी तुम्हाला लायसन दिलेलं असतं. ज्यावेळेला फ्रीहिट असतं त्यावेळेला फक्त धावचित होऊ नका. बाकी कुठल्याही पद्धतीचे बाद तुम्ही घोषित होणार नाहीत. ही एक फ्रीहिटची वेगळी संकल्पना असते. धावसंख्या फलकावरती 16 आहेत. बॉलचा खेळ झाला आहे 2 बॉलमध्ये 16 रन अशी सध्या स्थिती बघायला मिळते. षटक क्रमांक 2 चालू आहे. चला भरपूर डिले चाललं आहे. खूप शेड्यूल लेट चाललं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 5-5 ओव्हरचे सामने असताना देखील आपण एक मॅचला 1.5 तास जर घालवत असाल तर थोडंसं शेड्यूल कठीण जाईल, लक्षात घ्या. गोलंदाज तयार. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न इथे नाही सक्सेस राहिला. आता इथे आपण पाहतायत डॉट बॉल आलाय. योगेश घरत आहेत एका बाजूला. यतीन पाटील मागच्या मॅचचे खरे हिरो जे दोन्ही फलंदाज आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलचा खेळ जर एकंदरीत तपासून पाहिला तर 9 बॉलचा खेळ झाला आहे. जिथे 16 रन ज्या फलकावरती आहेत. येणाऱ्या काळात जर या 3 बॉलमध्ये एक मोठा हिट आला तर प्रत्येक षटकामध्ये 20-22ची 10-11-12ची सरासरी आहे. नो बॉल आलाय. इथे प्रेशर असेल थोडं. शरीराच्या जास्त बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न क्रितेश घरत नाराजगी व्यक्त करतात. हे एक्स्ट्रा होते. तुम्हाला सुरळीत का गोलंदाजी जर चांगली होत असेल तर तुम्हाला या गोलंदाजीची गरज नाही. क्रितेश घरत दर्शवतात की भाई शांत डोक्यानं तुम्हाला इथून गोलंदाजी हाताळायची आहे. एक्स्ट्रा एफर्ट ज्या वेळेला लावायला जाल त्यावेळेला तुमच्यावरती आक्रमण होईल, मार बसतील. आणि सध्या फ्रीहिटचे सिग्नल देखील दिलेत. गोलंदाज तयार. फ्रीहिटचा बॉल आणि फ्रीहिटच्या बॉलवरती समाचार तर घेतला जरूर. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे बॉलला फील्ड करतील आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचतंय ती म्हणजेच अर्थात 18 वरती. बॉलचा खेळ झाला आहे तो म्हणजेच 4 बॉलचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 18. येणारे 2 चेंडू अत्यंत महत्त्वाचे. कुणबी प्रीमियर लीगचा एक जबरदस्त सोहळा आणि आज अंतिम रजनीकडे ही स्पर्धा वळत असताना बघायला मिळते.
एक सुंदर असे 3 दिवस दिवस रात्रकालीन स्पर्धेमध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. अगदी थोड्या दिवसात 2 ते 3 दिवसात खासदार चषकाला सुरुवात, ज्याचे लॉट्स आपण ओपन पाहिले आणि ती खासदार चषक अगदी उत्साहानं आपल्याला बघायला मिळेल. डॉक्टर हेमंत विष्णू सावरासाहेब जे विद्यमान खासदार आहेत आपल्या या पालघरचे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी एक कार्यसम्राट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, फार पास्थळ आणि खासदार चषक ही एक वेगळी अशी अभूतपूर्व पर्वणी क्रीडा रसिकांसाठी येते. यतीनच्या बॅटमधनं फटका बराच काळ हवेत आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत, टिपलाय कॅच आणि इथे काय घडलंय काय बिघडलंय. झाडाला जर लागला असेल तर ते चेक होईल. राकेश भाऊ या जरा. राकेश राऊत. OUT आउट. फलंदाज इथे बाद राहतील. चांगला कॅच कॅरी केला. आता अक्षय घरत आपल्याला पाहायला मिळतात जे दाखल होत असताना. नॉकआउटचा मॅच आणि नॉकआउटच्या मॅचमध्ये आता मोठ्या लेवलला तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं गरजेची भूमिका राहील. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर खऱ्या अर्थानं दुसरं आहे आणि दुसऱ्या षटकातलं हे चाललेलं घमासान तुम्हामा सगळ्यांसाठी एक रुचकर आहे, जिथे सुंदर पद्धतीनं दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. यतीनचा फटका बऱ्याच काळ हवेत फसला आणि तिकडे कॅच कॅरी झाला. फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. चला शेवटचा बॉल. वेळ जास्त घेऊ नका, यानंतर आणखीन बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्यात मित्र. त्या अनुषंगानं तुम्हाला विनंती करतोय की आपण कमी वेळ घेता चांगलं क्रिकेट खेळा. ज्या अनुषंगानं आपण पाहू शकाल सध्या या मॅचमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर फिल्डिंग करणारी टीम थोडी खुश दिसते, कारण ज्यांनी यतीनला बाद करण्यात ज्यांना यश मिळालं जे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं होतं. आता गोलंदाजी ट्रॅकवरती अनुजनं खूप चांगली आणि भरीव कामगिरी केली. जरी 9 रन आले असतील तरी महत्त्वाचा मासा देखील गळाला लावला. आता अक्षय घरत सॉफ्ट हँडनं अक्षय घरतनं इथे सिंगलनं फक्त स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या मिळेल ती म्हणजेच 1 आणि या 1 धावेनं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 19 वरती. आता बॉल आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 बॉलमध्ये करायच्यात रन 39. 18 बॉल 39चा मॅच. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे उत्कर्षांना.
फिल्डिंग टीम आणि बॅटिंग टीम दोघांना देखील मेसेज आहेत आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतात की वेळ महत्त्वाची आहे. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायच्यात 39 रन. आता अक्षय घरत आणि अक्षय घरतच्या साथीनं फलंदाज बघायला मिळतात ते म्हणजेच योगेश घरत मागच्या मॅचचे हिरो राहिलेत. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये करायच्यात रन 39. गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस मागच्या मॅचमध्ये थोडंसं दडपण घेतलं होतं तेजसनं. तेच तेजस आता या षटकात कुठल्या पद्धतीची गोलंदाजी करतील. समोर अक्षय आहेत. अक्षयसाठी पहिलाच बॉल जिथे फटका खेळलाय अक्षय घरतच्या बॅटमधनं आलाय. अगदी जबरदस्त फटका चेंडू स्टँड अँड डिलिव्हर्ड 6. फटका अक्षयनं पहिल्याच बॉलवरती स्वीकारलं कुबूल आहे आणि खऱ्या अर्थानं तो फटका खेळला. चांगला स्ट्रोक जिथे आपण पाहतायत जबरदस्त पद्धतीनं फटक्याला ज्यांनी न्याय दिला आणि 6 धावा तिथे मिळवल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जिथे आपण पाहतायत सिंगल झाली. मैदानाच्या आतमध्ये श्वान देखील आराम करतायत. सिंगल मात्र इथे देखील मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26. तिसरं षटक तेजस आलेत. तेजस घरत सरावलीमधनं बिलॉंग करत असताना क्रितेश घरत यांच्या तालमीत सध्या आता ते रुजू आहेत. एका बाजूला एक्सपिरियन्स खेळाडू फक्त एक क्रितेश घरत आपल्याला बघायला मिळतो. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आत्तापर्यंत स्थिर आहे 26 वरती. इथून जर एक विकेट मिळाला तर या मॅचमध्ये फिल्डिंग करणारी टीम पुढे येईल. इथून जर या 2 खेळाडूंनी जर सीट बेल्ट घट्ट केले आणि उंच उड्डाण घेतला तर मग खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या मॅचमध्ये एक मजा वेगळी येईल. धावसंख्या फलकावरती 26 आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. टिपलाय कॅच. संपलाय खेळ. गॉन. धावसंख्या फलकावरती 26 आणि 26 वरती गडी बाद झाले ते म्हणजेच आतापर्यंत 3. अक्षय घरत आहेत तोपर्यंत आता हौसले बुलंद राहतील. इथून जो संघ जिंकणार तो पुढे खेळत राहणार. जो संघ हरणार त्याचा प्रवास थांबणार. मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक मॅचला आशिष कमळाकर घरत ज्यांच्या माध्यमातून सामनावीरची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते. कुणबी प्रीमियर लीग 20-25ला 5 वर्ष इथे परिपूर्ण होत असताना पहिल्या वर्षात जर तपासून पाहिलं तर ज्याचे विनर होते ते म्हणजेच चाणक्य सुपर किंग बेटेगाव संजोग रमेश घरत यांचा संघ होता. दुसऱ्या पर्वामध्ये बिरवाडी टायगर्स या वेळेला क्लीन बोल्ड फलंदाज इथे आपल्याला बघायला मिळतात. बाद होत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केला. ध्रुप आले तसेच परतीचा प्रवास देखील आपल्याला बघायला मिळाला. बाद होताना गॉन.
आणि निखिलेश घरत यांचा संघ चौथ्या पर्वामध्ये आपण पाहता तिरुपती बालाजी, किरण राऊत आणि तिरुपती बालाजी ग्रुप यांचा मात्र तो संघ आपल्याला बघायला मिळाला. आणि पाचवं पर्व, या पाचव्या पर्वामध्ये आपण पाहतायत कुठला संघ खऱ्या अर्थानं पुढे येताना बघायला मिळेल, कोण जिंकणार आणि कोण हरणार, कुणाच्या नावावरती चॅम्पियन्स हे चित्र लागलं जाणार, या अनेक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सध्या या मॅचमध्ये तपासून पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ थोडासा डगमगत्या स्थितीमध्ये हर्षल आलेत. हर्षू या नावानं खूप प्रेम मिळालं. यतीन आणि हर्षूची जोडी आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये बेताज पाहिलेत. काय कव्हरला फटके आहेत या खेळाडूकडे, अगदी जबरदस्त स्ट्रोक ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. या वळला हर्षू येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा स्वीकार जरूर केला, शेवटच्या क्षणाला कॅच सुटली. लेझी एलिगेंट्स, थोडंसं तुम्ही हलक्यात घेता की काय. क्रितेश घरत आता फायर मैदानाच्या आतमध्ये, जिथे हॅट्रिक असती, गोलंदाज ऑन हॅट्रिक होते. एक सोपा जेल, लेझी एलिगेंट्स, तुम्ही भोळ्यामध्ये राहाल तर तुमचा गेम होणार आणि सध्या तेच बघायला मिळालं. अगदी सोपा जेल सुटला गेला. आता आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून फलकावरती धावांची गती जर तपासून पाहिली तर आम्हाला धावसंख्या शुभम सिंग सांगतात की 28 रन झालेत. पुढचा बॉल, या वेळेला ही लाईन चांगली आहे. क्रितेश देखील सांगतात की भाई यही वाली लाईन डालनी है आपको. एक सोपा कॅच होता, तो कॅच ड्रॉप झाल्यानंतर आता षटक संपलेत 3. 12 बॉल आणि अक्षय मोरे, 12 बॉलमध्ये अक्षय मोरे आम्हाला सांगतात रन करायचे ते म्हणजेच 30. इथे राहुल गरज साहेबांचा वाढदिवसाचा केक कटिंग सोहळा देखील होणार आहे. आणि बालाजी ग्रुप अर्थात किरण राऊत ज्यांनी कुणबी समाजाची जनगणना केली आणि तदनंतर किरण राऊत हे बालाजी ग्रुप आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कुणबी समाजाची जनगणना किरण राऊत साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तेच बालाजी ग्रुपचे ते फाउंडर आहेत संतोष गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आज त्यांचा वाढदिवस आहे. कुणी म्हणणार नाही त्यांना 50 वर्षाचे आहेत. अगदी एखाद्या तरुणाला लाजवतील ज्या पद्धतीने ज्यांची पर्सनॅलिटी बघायला मिळते तसे संतोष गरज साहेब आपल्याला बघायला मिळतात. अगदी थोड्या वेळात त्यांचा इथे वाढदिवसाचा क्षणचित्र आपल्याला कैद होताना बघायला मिळणार आहेत मुख्य व्यासपीठावरती. डीजे वाले बाबू तुम्ही गाणं सेट ठेवा. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत साहेबांचा इथे वाढदिवसाचा केक कटिंग सोहळा देखील होईल. आता जाणता राजा काटाळे संघ थोडासा अडचणीत आहे, परंतु ओनरचा बड्डे आहे, तो बड्डे होणारच, हरकत नाही. प्रत्येक वर्षी विजय आणि पराजय या दोन गोष्टी होत असतात. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्यात त्या म्हणजेच 30. जिद्देश आलेत काटाळ्याचे दिग्गज क्रिकेटपटू, आता काटाळ्याच्या अगेन्स्ट आहेत. ही मजा असते ज्या वेळेला तुम्ही लीग पद्धतीमध्ये खेळता ना, त्यावेळेला लीग पद्धतीमध्ये या मजा असतात. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल केक कटिंग सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष गरज साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. इथे ड्रोन कॅमेरानं शूट केला जाईल आणि केक जिथे साहेबांचा वाढदिवस द्विगुणित होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना एका बाजूला चालू देखील राहील. डीजेवाले बाबू गाणं देखील वाजवतील उत्कर्ष. इथे आपण पाहतात फटका खूप चांगला खेळलाय आणि अक्षय घरतच्या बॅटमधनं बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार, आलाय षटकार 6.
Yes, DJ, play the track. Wishing you very happy birthday. संघाचे संघ मालक आणि त्यांचा इथे वाढदिवस. कुणबी प्रीमियर लीग विनोद पाटील साहेब अध्यक्ष, सुचेंद्र घरत साहेब आहेत, संपूर्ण KPL ची कमिटी आहे आणि हा गोड क्षण त्यांच्या आठवणीत यादगार लम्हे पुढे राहतील. आणि संतोष घरत साहेबांचा इथे वाढदिवसाचा क्षणचित्र कैद होत असताना विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे संतोष घरत सर. तुमचा वाढदिवस हा पुन्हा पुन्हा येवो आणि त्या वाढदिवसाचे आम्ही साक्षीदार हो. धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 34 आणि 34 वरती 4 धक्के अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. आणि धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं आता सध्या या मॅचमध्ये अक्षय घरतनं जिवंत पण आणलंय. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधनं धमाका, बिग ब्लो. आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब, सर्वाधिक उंच, हाय अँड हँडसम काटाळ्याचा ब्रँड मैदानाच्या आत अक्षय घरत बरसतोय. आलाय षटकार 6. जाणता राजा काटाळे संघाचे संघ मालक संतोष घरत साहेबांचा वाढदिवस आणि आता त्यांना वाढदिवसाचे धमाके शुभेच्छा राहुल घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या वाढदिवसाच्या त्यांना आता इथे शुभेच्छा देतोय तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं. यस, हॅपी बर्थडे दादा. जिथे आपण पाहतायत फलकावरती धावसंख्या आता 40 लागल्या गेल्या. गरज आहे 18ची बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 10. काय फलंदाजी केली, क्लास फलंदाजी. अक्षय घरत शेवटपर्यंत जर उभे राहिले तर या मॅचमध्ये मजा येऊ शकते. आता ती मजा कशी येईल हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. दहा बॉल आणि 10 बॉलमध्ये रन करायच्यात 18 या मॅचला जिंकण्यासाठी. एक चांगला मॅच तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. अक्षय घरतनं या मॅचला जिवंत ठेवलंय. नो डाऊट, ॲब्सोल्युटली फंटास्टिक, थ्रिलिंग मॅच. इथे जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये रन करायच्यात 18. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या राहुल सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होताना आपल्याला बघायला मिळतील. आणि केतन भाऊ इथे असतील तर प्लीज आपण या. इथे अतिशय सुंदर पद्धतीनं सामन्यामध्ये एक चांगलं वलय प्राप्त झालंय. इथे देखील आपण पाहतायत फटका बराच काळ हवेत अक्षयच्या बॅट मधनं. इथे काय घडलंय, निश्चित स्वरूपात हा कॅच टिपलाय का. मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड, मॅच मध्ये वेगळं वळण प्राप्त झालंय. अक्षय घरतचा कॅच तिथे टिपलाय असं दिसतं आहे आणि जिद्देशचा बॉल फटका जरूर खेळला होता. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. या कॅचनं अनेक काही बदल होऊ शकतात आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत तो खूप चांगला फटका खेळला होता परंतु त्यावेळेला कॅच बाद झालेत. थँक्यू. इथे सरांचं यथोचित स्वागत सन्मान होते आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाज इथे कल्पेश संके सरांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होईल.
कल्पेश संके साहेब आहेत आणि त्यांचं देखील इथे यथोचित स्वागत सन्मान होत आहे. कल्पेश पिंपळे सर आहेत, यस, त्यांचं देखील स्वागत होत आहे. खासदार चषकामध्ये ज्यांचा संघ येतो आहे, जो खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत एक बलाढ्य संघाची बांधणी त्यांनी देखील केली. मॅचमध्ये इंटरेस्टिंग मोड, काही कॅच टिपलाय, क्लास कॅच, क्षेत्ररक्षक बघायला मिळाले अनुज राऊत, ज्यांनी खूप चांगला कॅच कॅरी केला. अक्षय घरत जर मॅचमध्ये राहिले असते तर या मॅचमध्ये वलही प्राप्त करू शकले असते. आता कभी खुशी कभी गम, चंद्रकांत घरत साहेब त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती करतो की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आता इथे मॅचमध्ये खूप चांगला बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलचा जर विचार केला तर सध्या 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये करायच्यात 17 रन. काय सामना रंगलाय खूप सुंदर पद्धतीनं. 8 बॉल आहेत, 8 बॉलमध्ये करायच्यात 17. हर्षूकडे आहे पोटेन्शियल, हर्षूकडे आहे ती ताकद. आता ती ताकद दाखवण्याची योग्य वेळ आहे. चंद्रकांत घरत साहेबांनी देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी, ज्यांचं खूप मोलाचा हातभार इथे लागलेले आहेत, त्यांचं देखील मंडळ टाळ्या वाजून आभार मानते. धावसंख्या फलकावरती आहेत 41. 8 बॉल करायच्यात 17. मॅच अतितटीचा मॅच आतापर्यंत दोन्ही संघाच्या बाजूनं झुकलेला, दोन्ही संघाच्या बाजूनं वाकलेला. कोण जिंकणार, कोण हरणार पाहूया या मॅचमध्ये. अक्षय घरत बाद झाल्यानंतर थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं आणि आता जिद्देश घरतनं तो विकेट मिळवला. तो विकेट खूप महत्त्वाचा होता. तो विकेट मी अनुजच्या नावावरती देईन, ज्याने तो कॅच टिपला. चांगला चेंडू, खूप जबरदस्त पद्धतीनं चेंडू टाकलाय. आता इथे आपण पाहू शकाल वेगावरती स्वार, भन्नाट वेग आणि अष्टांच्या मागे सार्थक, ज्यांना बॉलला खूप चांगलं गॅदर देखील केलं. आता शेवटचा बॉल याही षटकामध्ये, या षटकामध्ये शेवटचा असा बॉल आहे. या बॉलवरती या मॅचची कहाणी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल. हर्षूच्या बॅटमधनं इथे आपण पाहतात फटका आलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना जिद्देश घरतच्या विपक्षात आक्रमण, शंखनाद, चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. आता मॅचमध्ये 6 मध्ये करायच्यात 11 रन. 6 चेंडू 11ची गरज, 11ची गरज आणि 6 चेंडू. सामना रफ अँड टफ. एका बाजूला हर्षू आणि हर्षूच्या साथीनं आपण पाहतायत निखिल. हर्षूने खूप चांगला फटका खेळला होता. आता इथे आपण पाहतात तेच फटक्यांची प्रमोद घरत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवशी खूप चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकलं आपण त्यांना, आणि त्या प्रमोद घरत सरांचं इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. 6 बॉलमध्ये करायच्यात 11 धावा. विपुल भाऊंचं देखील आभार मानेन मी, ज्यांनी सलग 2 दिवस या स्पर्धेला आम्हाला निमंत्रण दिलं, या स्पर्धेला आवाज देण्याची संधी प्राप्त करून दिली.
ज्यावेळेला बेटेगावचं मैदान होतं त्यावेळेला देखील 2 दिवस होतो आम्ही आणि याही वेळेला 2 दिवस या स्पर्धेसाठी आम्हाला आवाज देण्याची संधी दिली. विपुल घरत त्यांचे देखील आभार आहेत. सध्या 6 बॉल 11. पहिलाच बॉल व्हाईट बॉल अंडर प्रेशर. आता इथून जिंकण्यासाठी दरवाजे कुणाचे खुले होणार. एका बाजूला जाणता राजा काटाळे, एका बाजूला तिरुपती ग्रुप बालाजी. मागच्या वर्षीचा चॅम्पियन या वर्षात काय होईल. नेल बायटिंग मॅच, चित्तथरारक, रोमहर्षक, प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा खेचून घेणारा, नयन चक्षू, नयनरम्य असा सामना. 6 बॉल 10ची गरज. या वेळेला आपण पाहतायत पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. आता काय घडलंय या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. नॉट आउट. इथे आपण पाहतात आता डॉट बॉल आलाय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये करायच्या 10 रन. डगआउटमधनं अनेक मेसेज, डगआउटमधनं अनेक संदेश. ज्या वेळेला आपण बाद होऊन येतो त्यावेळेला क्रिकेट बाहेरून बघणं थोडंसं सोपं वाटतं. आता सध्या मैदानाच्या आत 5 बॉल आणि 10ची मॅच. 5 बॉल 10च्या मॅचला फटका खेळलाय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल. आता इथे हर्षू घरत स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. आता चेंडू आहेत 4 आणि 4 मध्ये करायच्यात 9 रन. गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धेय घरत, सिद्धेय राऊत, सिद्धेय केतन राऊत आपल्याला बघायला मिळतात. फायर पास्तळ या संघाचे एक चांगले गोलंदाज. परंतु सध्या जर आपण तपासून पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हा सामना अगदी तुतू मेमेवाला, रोमहर्षक, चित्तथरारक असा सामना. जिंकण्यासाठी प्रत्येकाला वाटतं ना की जिंकावं, या स्पर्धेच्या अंतिम मॅचपर्यंत पोहोचावं, या गोल्डन करंडकावरती आमचं नाव सन्मानानं असावं, त्यासाठी चाललेली भानगड. चेंडू आहेत तुमच्याकडे 4 आणि 4 मध्ये करायच्यात रन. तुम्हाला इथे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज. काय सामना रंगलाय. क्लास क्रिकेट, उच्च कोटी, उच्च श्रेणी आणि KPLचं घमासान हर्षल घरत आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला काटाळे, एका बाजूला तिरुपती ग्रुप बालाजी. या वेळेला आपण पाहतात सिद्धेयचा चेंडू चांगला होता, वेगावरती स्वार, भन्नाट वेगासहित अचूक टप्पा. सिद्धेय राऊतचा चेंडू जबरदस्त पद्धतीने राहिलाय. आता इथून आपण पाहतात काय होणार आणि काय बिघडणार. डू और डाई वाला मॅच, जबरदस्त क्रिकेट. या वेळेला फटका तर जरूर खेळला. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत. 2 रन इथे देखील परिपूर्ण होतील आणि या धावसंख्या 2 गती घेत असताना आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 2. प्रत्येक डॉट बॉलला केतन राऊत यांच्याकडनं 1000 रुपये आहेत त्यांच्या मुलासाठी. सिद्धेय राऊत, केतन राऊत यांच्याकडनं त्यांच्या मुलासाठी प्रत्येक डॉट बॉलला 1000 रुपये. मॅच खूप चांगल्या क्रुशल मुमेंटला. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 मध्ये करायच्यात 7. हा बॉल महत्त्वाचा असेल. या बॉलवरती या मॅचचं भवितव्य लिहिलं जाईल. शेवटच्या बॉलपर्यंत काय सामना रंगला. प्रेक्षकांना अगदी बांधून ठेवलं. जे प्रेक्षक रस्त्यावरनं जात होते त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या की आम्हाला हाय व्होल्टेज मॅच बघायची आहे. आणि ज्या पद्धतीनं सध्या या मॅचमध्ये 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये करायच्यात 7. सिद्धेयच्या प्रत्येक डॉट बॉलला त्यांच्या पप्पांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात बॅटची कर्ड क्षेत्ररक्षक आहेत. इथे जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात काय घडतंय, काय बिघडतंय आणि इथे बाद होताना कोण बाद झालेत या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फलंदाज बाद तर जरूर झाले, परंतु ते बाद झालेत. स्ट्रायकिंग एंडला हर्षू पुन्हा आलेत. सिंगल तर तपासून पाहिली तर सध्या मैदानाच्या आतमध्ये झालंय. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 6 धाब्यांची गरज.
जबरदस्त मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया उत्कर्ष ढिजे यांना. इथे एक बॉल आणि एक बॉल मध्ये रन करायचे, ते म्हणजेच आतापर्यंत या मॅचला जिंकण्याकरिता 6 रन. स्ट्रायकिंग एंडला हर्षल हिरो बनायचं असेल तर ही ती वेळ आहे. इथे जर षटकार ठोकला तर जाणता राजा काटाळे संघ पुढे. इथे जर डॉट बॉल आला तर बालाजी ग्रुप हा संघ आपल्याला पुढे येताना बघायला मिळेल. एक बॉल आणि एक बॉल मध्ये करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी 6 रनची गरज. हाय व्होल्टेज, हाय ड्रामा, उच्च कोटी, अद्वितीय मॅच. प्रत्येकाला हवा हवा वाटणारा असा मात्र हा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. फलकावरती जर धावांची गती तपासून पाहिली तर एक सुंदर पद्धतीनं हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल आणि एक बॉलमध्ये करायचे आहेत ते म्हणजेच रन तुम्हाला इथून 6. स्ट्रायकिंग एंडला हर्षल घरत, गोलंदाजी ट्रॅकवरचा सिद्धेय राऊत ही जोडी आपल्याला बघायला मिळते. हा डुओ बघायला मिळतोय. तुडुंब प्रेक्षकांनी भरलेली गर्दी या आंबटगोड मैदानामध्ये. एक बॉल आणि 6चा मॅच बघण्यासाठी आलेल्या लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत. स्ट्रायकिंग एंडला आहेत हर्षल, एका बाजूला जाणता राजा काटाळे, एका बाजूला तिरुपती बालाजी ग्रुप. आता कोण जिंकणार आणि कोण हरणार? सिद्धेय राऊतचा एक बॉल या मॅचचं खूप काही भवितव्य लिहिणार आहे. जो जिंकणार तो पुढे खेळणार, जो हरणार त्याचं इथूनचं सर्व काही या KPL मधलं त्यांचं जे काही स्थान आहे ते संपून जाणार. एक बॉल आणि 6चा मॅच. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. अगदी हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा सामना आणि हार्टबीट फास्ट होणारा मॅच. असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज तयार. या वेळेला हर्षलच्या बॅट मधनं प्रॉमिसिंग कनेक्शन जाणता राजा काटाळेसाठी ठोकलाय षटकार. क्या बात आहे. हर्षलच्या बॅट मधनं आलेला गगनभेदी षटकार. जाणता राजा काटाळे संघ मालकांना वाढदिवसाच्या यापेक्षा सुंदर भेटवस्तू काहीच नाही. ज्या पद्धतीने षटकार ठोकलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालताना अभिजित गौडा यांच्याकडून. आणि इथे आपण पाहतायत अभिजित गौडा सरांच्या माध्यमातून 500 रुपये हर्षल यांना. काय फटका केला. क्लास क्रिकेट. जबरदस्त पद्धतीचा सामना आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय. सरळ सीमा रेषा पार हर्षलच्या बॅट